2026 या वर्षामध्ये मे महिन्याच्या भारताच्या आर्थिक इतिहासातील एक महत्वाची दिशा देणारा ठरणार आहे. पश्चिम आशियातील इराण आणि अमेरिका यांच्यातील जो संघर्ष आहे, लष्करी संघर्ष, या लष्करी संघर्षानं जागतिक ऊर्जा बाजारामध्ये एक अस्थिरता निर्माण केलेली आहे. अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे. भारताच्या अंतर्गत धोरणात्मक उणीवा आणि ही परिस्थिती या सगळ्यामुळे देशासमोर एक आर्थिक मोठं संकट उभं राहिलेलं आहे. देशाच्या पंतप्रधानांनी जनतेला काही आव्हानं केलेली आहेत, ज्यामध्ये वर्क फ्रॉम होमचा अवलंब आहे. या वर्क फ्रॉम होमचा सुद्धा समाविष्ट आहे. सोने खरेदी करणं टाळणं, खाद्यतेलाचा वापर कमी करणं आणि रासायनिक खतांवरील अवलंबित्व जे आहे ते कमी करणं, या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे, असं आव्हान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. हे केवळ तात्कालीन उपाय नसून ते देशाच्या बँक खात्यातील म्हणजेच परकीय चलन साठ्यातील वेगाने होत असलेल्या घसरणीचे निर्देशक आहे. हे संकट केवळ एका युद्धाचा परिणाम नसून गेल्या दशकातील आर्थिक धोरणांमधील त्रुटी आणि मेक इन इंडिया मधील मूल्यवर्धनाचा अभाव आहे. भारतीय ब्रँड्सचं जागतिक स्पर्धेमध्ये झालेलं नुकसान, भारतीय ब्रँड्स जे आहेत ते जागतिक स्पर्धेच्या तुलनेमध्ये कमकुवत झालेले आहेत. भारतामधून जास्त एक्सपोर्ट होत नाही, भारत जास्त आयात करतो. फॉरेक्स रिझर्व्ह जे आहे, फॉरेक्स रिझर्व्हचा साठा त्यामुळे कमी होतो. आता फॉरेक्स रिझर्व्ह जे आहे ते भारताचं 27 फेब्रुवारी 2026 रोजी 728.49 अब्ज या सर्वोच्च पातळीवर पोहोचलेलं होतं. परंतु इराण आणि अमेरिका, इस्रायल यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं आणि या युद्ध सुरू झाल्यापासून अवघ्या 10 आठवड्यामध्ये सुमारे 38 अब्ज डॉलर्सची घट झालेली आहे. भारताच्या फॉरेक्स रिझर्व्ह मध्ये, परकीय चलन साठ्यामध्ये घसरण दिसत आहे. भारत आपल्या संकटावर मात करण्यासाठी वेगानं आपली बचत जी आहे ती खर्च करत आहे आणि क्रूड ऑइलच्या किमती ज्या आहेत त्या वाढत चाललेल्या आहेत. युद्ध सुरू होण्यापूर्वी या किमती $60 ते $70 दरम्यान होत्या, परंतु युद्ध सुरू झाल्याच्या नंतर या किमती $117, $18, $120 जवळ पोहोचलेल्या होत्या. देशाच्या पंतप्रधानांनी नुकतंच जनतेला एक आव्हान केलेलं आहे की कंपन्यांना पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरूनच काम सुरू करण्यासाठी सांगितलेलं आहे, जेणेकरून ऑफिसला जाण्या येण्याचा पेट्रोल डिझेलचा खर्च वाचवता येईल. अशा प्रकारचं हे आव्हान आहे. यासोबतच जनतेला सोनं खरेदी न करण्याचं आव्हान करण्यात आलेलं आहे. 1 वर्षभर सोनं खरेदी करू नका, अशा प्रकारचं आव्हान देखील करण्यात आलेलं आहे. तेल कमी वापरायचं, शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वापर कमी करायचा, ही त्यातली आणखीन 2 आव्हानं आहेत. थोडक्यात सांगायचं तर देशाला आता परकीय चलन म्हणजेच ज्याला आपण फॉरेक्स रिझर्व्ह म्हणतो, फॉरेक्स एक्सचेंज म्हणतो, ती वाचवण्याची नितांत गरज निर्माण झालेली आहे. याला जर आपण समजून घ्यायचं झालं साध्या आणि सरळ आणि सोप्या भाषेमध्ये, तर समजा एखादा कुटुंब आहे, त्या घरातला कर्ता पुरुष त्यानं काही बँकेमध्ये पैसे जमा केलेले आहेत आणि ती सेव्हिंग जर संपत असेल, तर घरातला कर्ता पुरुष सांगतो की आता तुम्ही पैसे जे आहेत ते व्यवस्थितपणे वापरले पाहिजे, हाताळले पाहिजे, अशा प्रकारचं आव्हान घरातला कर्ता पुरुष करत असतो. बँकेत साठवलेले पैसे संपू लागतात, तेव्हा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते. भारताच्या बाबतीत सुद्धा अशीच अवस्था झाली आहे. भारताचं परकीय चलनाचा जो साठा आहे, म्हणजेच देशाचं जे बँकेचं अकाउंट आहे, ज्याच्यामध्ये फॉरेक्स रिझर्व्ह आहे आपलं, ते कुठेतरी कमी होताना दिसत आहे. 10 आठवड्यामध्येच ते बरचसं कमी झालेलं आहे. असंच जर सुरू राहिलं तर भारताच्या परकीय चलन साठ्यावर एक अनिश्चितता म्हणजेच एक वाईट वेळ येऊ शकते. त्यामुळे आपण देशाच्या पंतप्रधानांचा मान राखला पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे, याबद्दल कुणाच्याही मनामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. पण प्रश्न हा आहे की हे जे क्रायसिस आहे, हे संकट आहे, हे संकट का निर्माण झालेलं आहे? याला केवळ इराण आणि अमेरिका हे युद्ध जे आहे तेच एक मूळ कारण आहे का? तर असं नाहीये. काही लोक असं म्हणतात की इराण युद्धामुळं तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे ही समस्या निर्माण झालेली आहे. यामध्ये या गोष्टीचा जरी भर असला किंवा हे जरी खरं असलं तरी दुसऱ्या गोष्टी सुद्धा कारणीभूत आहे. ही घसरण युद्धाच्या आधीपासून सुरू होती. सरकारच्या धोरणांमुळे देश हळूहळू कुठेतरी कमकुवत होताना दिसत आहे. 90च्या दशकामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली होती तशीच परिस्थिती आज निर्माण होताना दिसत आहे. मेक इन इंडिया आणि असेंबल इन इंडिया याच्यामध्ये आपल्याला फरक करावा लागेल. आपल्याला आपल्या देशात वस्तू बनवणं आपण कमी केलेलं आहे. मेड इन इंडिया करण्याऐवजी आपण मेक इन इंडियावर जास्त भर दिलेला आहे. म्हणजेच काय, तर फॉरेनमधून किंवा इतर देशामधून सुट्टे पार्ट आपल्या देशामध्ये आणायचे आणि इथं स्क्रू ड्रायव्हरनं फिट करायचे आणि ते परत विकायचे. ज्याचा अर्थ असा झाला की बाहेरून येणारे जे सुट्टे भाग आहेत ते फक्त इथं स्क्रू ड्रायव्हरनं फिट करायचे आणि बाहेर विकायचे. उदाहरणार्थ ॲपल जी कंपनी आहे मोबाईलची, या ॲपल सारख्या कंपन्यांना भारतात असेंब्लिंगसाठी आपण
किंवा असेंब्लिंग करण्यासाठी सरकारनं मोठ्या प्रमाणामध्ये इन्सेंटिव्ह दिलेला आहे किंवा इन्सेंटिव्ह देतं. त्यामुळं काय होतं तर Apple कंपनी भारतामध्ये आलेली आहे. परंतु याच्यामध्ये काय होतं तर भारतीय ब्रँड्सचं नुकसान होतं. एकेकाळी मायक्रोमॅक्स, लावा, इंटेक्स या ज्या मोबाईलच्या कंपन्या आहेत, या मोबाईल कंपन्यांचा भारतीय शेअर मार्केटमध्ये या स्वदेशी कंपन्या होत्या. यांचा 45% वाटा भारतीय मोबाईल इंडस्ट्रीमध्ये होता. पण चीनच्या ज्या कंपन्या आहेत, Vivo, Oppo, Xiaomi यासारख्या ज्या कंपन्या आहेत, त्यांनी त्यांचे मोबाईल स्वस्त दरामध्ये भारतामध्ये विकले आणि भारतातील कंपन्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त केलेलं आहे. नामशेष राहिलेले आहेत फक्त. आज त्यांचा वापर किती आहे आपण सगळेजण पाहत आहात. टीव्हीच्या बाबतीत सुद्धा तसंच झालेलं आहे. व्हिडिओकॉन, BPL, ओनिडा यासारखे जे आपले भारतीय ब्रँड्स आहेत, आता ते नामशेष होताना दिसत आहेत, म्हणजे नामशेष झालेले आहेत. जेव्हा आपण भारतीय वस्तू वापरणं बंद करतो, तेव्हा आपल्याला परकीय चलन म्हणजेच फॉरेक्स रिझर्व्ह जे असतात, ते आपले कमी होतात, त्याची गरज भासते. आणि या सगळ्यामुळं जर आपल्याला क्रूड घ्यायचा असेल, आपली भारत गरजेच्या 80% तेल बाहेरून आयात करतो. भारतामध्ये क्रूडचे साठे नाही आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. त्यामुळं भारत हा पूर्णपणे तेलावर अवलंबून आहे आणि तेल हे बाहेरून घ्यावं लागतं आणि तेल घेण्यासाठी आपल्याला डॉलरची गरज लागते आणि त्यामुळं आपलं जे परकीय चलन आहे ते सोन्यामध्ये जाऊ नये, क्रूडमध्ये जाऊ नये किंवा रासायनिक खतात आणि तेलामध्ये जाऊ नये म्हणून हे आव्हान करण्यात आलेलं आहे. परंतु ही परिस्थिती निर्माण का झाली? आपल्याला खाण्याचं तेल कमी करण्यासाठी सांगितलं जात आहे. कारण आपण मोठ्या प्रमाणामध्ये तेल आयात करतो. आपण तेल ब्राझीलकडून घेतो. सोयाबीन उत्पादनामध्ये भारत मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनचं उत्पादन करतो. तरी देखील आपण ब्राझीलमधून तेल मागवत आहोत. शेतकऱ्यांच्या ज्या शेतात पीक आहे, बिया आहेत, सोयाबीन असेल, जे काही असेल त्याला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. आता बऱ्याचशा प्रमाणामध्ये सोलर पॅनल सुद्धा शेतामध्ये वापरले जात आहेत. शेतजमिनीचा वाग सुद्धा कमी होताना दिसत आहे. रुपयाची घसरण झालेली आहे. डॉलरचा प्रभाव वाढलेला आहे. जेव्हा परदेशी गुंतवणूकदार म्हणजेच FII भारतातून त्यांचे पैसे काढून घेतात, तेव्हा ते काय करतात तर रुपयांचं डॉलरमध्ये रूपांतर करतात आणि ज्यामुळं डॉलरची मागणी जी आहे ती वाढताना दिसते आणि या सगळ्यामुळं रुपयांची किंमत पडत असते. रुपया 95 रुपयांच्या पलीकडे डॉलरच्या तुलनेमध्ये गेलेला आहे. रुपया नीचांकी पातळीवर कमकुवत झालेला आहे. रुपयानं सर्वोच्च पातळी गाठलेली आहे पडायची. सरकारनं रुपयांची किंमत टिकवून ठेवण्यासाठी RBIच्या माध्यमातून काही धोरणं देखील राबवलेली होती. परंतु ही धोरणं म्हणजे काय होती तर आजचं संकट उद्यावर ढकलण्यासारखी होती. आता या सगळ्याचा निष्कर्ष काय निघतो तर पंतप्रधानांनी जेव्हा तेल कमी करण्याचं आव्हान केलेलं आहे, तेव्हा लोकांमध्ये संभ्रम आहे, भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि लोकांना वाटतं की आता तेलाच्या किमती अजून वाढणार आहेत. त्यामुळं लोक साठेबाजी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या 10 वर्षामध्ये देश आत्मनिर्भर होण्याऐवजी, देशाची आत्मनिर्भरता वाढण्याऐवजी ती कुठेतरी कमी होताना दिसत आहे. देशाची पायाभरणी, आर्थिक पुनर्रचना करणं गरजेचं आहे. भारतामध्ये सेल्फ मेड म्हणजेच स्वतःचं प्रोडक्शन वाढवणं गरजेचं आहे. त्यासाठी वेगवेगळ्या संस्थांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. तशा संस्था निर्माण करणं गरजेचं आहे. नाहीतर ही परिस्थिती जी आहे, आपण बघितलेली असेल कधी म्हणजे दर 20-25 वर्षाला आपल्याकडे अशी परिस्थिती येते का काय? अशी येणाऱ्या काळामध्ये शक्यता नाकारता येत नाही. कारण भारत क्रूडवर अवलंबून आहे. भारत सोनं आयात करतो आणि यासाठी सगळ्यासाठी वापर कशाचा करावा लागतो तर फॉरेक्स रिझर्व्हचा. आता त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये भारताचं वर्चस्व भारतामध्ये सुद्धा राहिलेलं नाही. त्याच्यामध्ये पॅनल जे असते, मोबाईलचे मेमरी चिप्स असतील, हे सगळं काही बाहेरून मागवलं जातं. त्यामुळं भारताला आत्मनिर्भर बनण्याची गरज आहे आणि स्वदेशी ब्रँड्स आपण बघा भारतामध्ये आपला स्वतःचे मोबाईल, भारतीय बनावटीचे मोबाईल आपण किती वापरतो किंवा किती सध्या अस्तित्वामध्ये आहेत मार्केटमध्ये याचा आपण विचार केला पाहिजे. सरकारनं देखील या सगळ्या गोष्टीकडे पुन्हा एकदा व्यवस्थित पाहिलं पाहिजे आणि देशाच्या आत्मनिर्भरतेकडे भर दिला पाहिजे. आता हे जे संकट आहे, हे संकट केवळ युद्धामुळे आलेलं नाही, तर चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे आलेलं आहे. मे 2026 मधील या संकटाचा तत्कालीन कारण काय आहेत तर पश्चिम आशियातील इराण-अमेरिका संघर्ष. हा संघर्ष केवळ 2 देशांपुरता मर्यादित राहिलेला नसून जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीच्या केंद्रस्थानी असलेल्या जी होर्मुझची समुद्रधुनी आहे, ज्याला आपण स्ट्रेट ऑफ होर्मुझ म्हणतो, या क्षेत्राशी संबंधित आहे. जगातील एकूण कच्च्या तेलाच्या वाहतुकीपैकी 20% तेलाचा व्यापार जो आहे तो याच मार्गाने होतो आणि LNGच्या 25 ते 30% व्यापार याच मार्गाने होतो. आता या मार्गामध्ये वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती ज्या आहेत, क्रूड ऑइलच्या किमती त्या
युद्ध सुरू होण्यापूर्वी $70च्या आसपास होत्या, परंतु युद्ध सुरू झाल्यानंतर त्या $117 पर्यंत देखील पोहोचलेल्या होत्या. आणि याच्यामध्ये सातत्यानं होर्मुझच्या समुद्र धोनीमध्ये अडथळा निर्माण झालेला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती या $100च्या वर राहत आहेत आणि त्यामुळे भारताचं फॉरेक्स रिझर्व्ह जे आहे ते वेगानं कमी होताना पाहायला मिळत आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये कच्च्या तेलाच्या किमती या $70 प्रति बॅरल पर्यंत होत्या, जे मे महिन्याच्या अखेरपर्यंत $100च्या वर आहेत, $105 पर्यंत पोहोचलेले आहेत. भारतासाठी ही स्थिती जी आहे ती अत्यंत घातक आहे, कारण भारत आपल्या गरजेच्या 85% तेल आयात करतो. भारतानं गेल्या दशकामध्ये मेक इन इंडिया मोहिमेवर भर दिलेला असला तरी स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये त्यांचं जे यश आहे ते प्रामुख्यानं असेंब्लिंग म्हणजे जुळवाजुळी करण्यापर्यंत मर्यादित राहिलेलं आहे. 90च्या दशकामध्ये भारताची जी अवस्था झालेली होती, जी परिस्थिती झालेली होती, तशीच काहीची स्थिती आज निर्माण झालेली आहे, जिथे आपण परकीय तंत्रज्ञान आणि सुट्टे भाग या सगळ्या गोष्टींवर अवलंबून आहोत. स्मार्टफोन उत्पादनाचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर भारत आज जगातील दुसरा मोठा उत्पादक देश बनलेला आहे. परंतु या उत्पादनातील देशीय मूल्यवर्धन म्हणजे ज्याला आपण डोमेस्टिक व्हॅल्यू ऍडिक्शन म्हणतो ते किती आहे? केवळ 18 ते 20% आहे. उर्वरित 80% भाग जो आहे तो ज्यात प्रोसेसर, डिस्प्ले म्हणजे डिस्प्लेचे पॅनल असतील आणि मेमरी चिप्स या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. आजही ते चीन किंवा तायवान आणि दक्षिण कोरियामधून भारतामध्ये आयात केले जातात. सेमीकंडक्टरच्या बाबतीमध्ये किंवा सेमीकंडक्टर निर्मितीमध्ये आपण फक्त 5%च्या आसपास आहोत. आणि जेव्हा आपण ऍपल सारख्या कंपन्यांना भारतात असेंब्लिंग करण्यासाठी म्हणजेच PLI याच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर त्यांना इन्सेंटिव्ह देतो, तेव्हा प्रत्यक्षात परकीय चलनाची मोठ्या प्रमाणामध्ये परकीय चलन जे आहे ते बाहेर पाठवलं जातं. कारण या कंपन्या ज्या आहेत, या कंपन्यांचे सुट्टे पार्ट जे आहेत ते बाहेरून मागवले जातात, ते बाहेरून येतात आणि या कंपन्याचा नफा जो आहे ते सुद्धा देशाच्या बाहेर जातो. ही जी स्क्रू ड्रायव्हरची पद्धत आहे, हे जे तंत्रज्ञान आहे मेक इन इंडिया म्हणजे सगळं काही तुम्ही आणा आणि इथं स्क्रू ड्रायव्हरनं फिट करा, हे तंत्रज्ञानाची पद्धत भारताला खऱ्या अर्थानं आत्मनिर्भर बनवण्यात अपयशी ठरलेली आहे. एकेकाळी भारताच्या बाजारपेठेमध्ये भारताचे स्वतःचे मोबाईल फोन होते. त्यांची क्वालिटी कशी होती हा एक वेगळा विषय आहे, परंतु भारताच्या मार्केट शेअरमध्ये त्यांचा 45% हिस्सा होता. मायक्रोमॅक्स, लावा, इंटेक्स आणि व्हिडिओकॉन यासारख्या भारतीय ब्रँड्सचं वर्चस्व होतं. 2014-15 पर्यंत या कंपन्यांचा स्मार्टफोन बाजारामध्ये जवळपास भारतामध्ये 45% हिस्सा होता. परंतु चीनच्या ओप्पो, विवो आणि Xiaomi यासारख्या कंपन्यांनी अत्यंत स्वस्त दरामध्ये आणि प्रगत तंत्रज्ञानासह भारतीय बाजारामध्ये प्रवेश केला. त्यांचे मोबाईल आपल्या मोबाईलच्या तुलनेमध्ये अत्यंत चांगले ठरू लागले आणि स्वस्त दरामध्ये ठरू लागले. त्यामुळे आपल्या ज्या कंपन्या आहेत त्या नामशेष होताना दिसत आहेत, नामशेष झालेले आहेत. भारतीय बाजारामधून आपले ब्रँड जे आहेत, स्वदेशी ब्रँड ते उद्ध्वस्त झालेले आहेत. कुठेतरी अशा ब्रँड्सना आपण सुद्धा सरकार म्हणून पाठिंबा देणं गरजेचं आहे. कारण BYDचं जर उदाहरण घेतलं तर इलॉन मस्कनं BYD वर थट्टा केलेली होती आणि त्यानंतर चीनच्या सरकारनं कशा प्रकारे BYDला सबसिडी दिली आणि आज BYD जगातील क्रमांक 1 ची इलेक्ट्रिकल व्हेकल आहे. एवढंच काय तर BYDच्या बॅटऱ्या सुद्धा आज काही प्रमाणामध्ये टेस्लाच्या काही गाड्यांमध्ये वापरल्या जातात, काही मॉडेलमध्ये त्या वापरल्या जातात. भारताचा टेलिव्हिजन क्षेत्रात सुद्धा असंच घडलेलं आहे. आपले जे स्वदेशी ब्रँड होते BPL, ओनेडा यासारखे जे ब्रँड होते, व्हिडिओकॉन हे भारतीय ब्रँड्स आता नामशेष झालेले आहेत. जेव्हा आपण भारतीय वस्तू खरेदी करणं थांबवून परकीय ब्रँड्सकडे वळतो, तेव्हा त्या उत्पादनाच्या निर्मितीसाठी लागणारे रॉयल्टी शुल्क आणि सुट्ट्या भागांचा खर्च परकीय चलनात मोजावा लागतो. आता याच्यामुळे काय होतं तर देशाच्या तिजोरीवर ताण येतो. म्हणजेच भारत जे काही आयात करतो ते डॉलरमध्ये आपल्याला आयात करावं लागतं आणि त्यामुळे भारताचं फॉरेक्स रिझर्व्ह कमी होतं. भारतापुढील सद्यस्थितीमध्ये केवळ एका युद्धाचा परिणाम नसून हे गेल्या 10 वर्षाच्या आर्थिक धोरणांमधील त्रुटी आहेत, कमकुवतपणाचं प्रतिबिंब आहे. आपण म्हणजेच मेड इन इंडियापेक्षा जास्त मेक इन इंडियाच्या नावाखाली असेंब्लिंगला जास्त महत्त्व दिलेलं आहे, ज्यामुळं देशाची खरी आत्मनिर्भरता वाढण्याऐवजी ती कुठेतरी कमी होताना दिसत आहे, कमकुवत होताना दिसत आहे. आज देशाला केवळ खर्चात कपात करण्याची गरज नाही, तर काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बदल करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. उदाहरणार्थ मॅन्युफॅक्चरिंग असेल, सुट्ट्या भागांचं जे काही आपण आयात करतो त्याच्या निर्मितीसाठी देशांतर्गत परिस्थिती
संस्था निर्माण करणं, परिसंस्था तयार करणं, जेणेकरून मूल्यवर्धन जे आहे भारताचं 18 ते 20% आहे जे सध्या, ते 50% जास्त होईल. कृषी धोरणामध्ये बदल झाले पाहिजे. भारताच्या खाद्यतेलच्या बिया आहेत त्याला सुद्धा प्रोत्साहन मिळालं पाहिजे. उत्पादनामध्ये वाढ झाली पाहिजे आणि भारत जो आहे, एकतर भारताकडे कच्चं तेल नाहीये. भारताचा सगळ्यात मोठा वीक पॉइंट काय आहे? तर भारताकडं क्रूडचं उत्पादन होत नाही. भारताकडे तेलाचे साठे कमी आहेत. भारताला तेल विकत घ्यावं लागतं. गरजेच्या 80 ते 85% तेल भारताला विकत घ्यावं लागतं. त्याच्यामध्ये आपलं बरंचसं फॉरेक्स रिझर्व्ह हे तिकडे जातं. भारताचा ट्रेड डिफिसिट जो आहे तो सुद्धा जास्त वाढत आहे. भारतीय ब्रँड्सना पुनरुज्जीवित करणं गरजेचं आहे. केवळ परकीय कंपन्यांना PLI देणं थांबून भारतीय कंपन्या जागतिक स्तरावर नेण्यासाठी पुरेसं होणार नाही. त्याच्यामध्ये संशोधन, विकासात R&D मध्ये गुंतवणूक करणं म्हणजेच काय तर रिसर्च अँड डेव्हलपमेंट करणं. जर आपण वेळेस हे बदल केले नाहीत, तर 90च्या दशकातील परिस्थिती जी होती, त्याच्यासारखी परिस्थिती यायला वेळ लागू शकत नाही किंवा वारंवार तशा संकटाचा सामना आपल्याला करावा लागू शकतो. आजचा काळ हा केवळ हात राखून खर्च करण्याचा नसून देशाची आर्थिक पायाभरणी नव्यानं मजबूत करण्याचा आहे. म्हणजेच आपलं फॉरेक्स रिझर्व्हचा जो प्रश्न आहे तो वारंवार उद्भवू शकतो. कारण क्रूड मी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे भारताची मुख्य समस्या आहे आणि त्यामुळं भारताला एक्सपोर्ट करावं लागेल. मग आता टेक्नॉलॉजी एक्सपोर्ट करावं लागेल, काहीतरी तुम्हाला एक्सपोर्ट करावं लागेल. पंतप्रधानांच्या आव्हानांना प्रतिसाद देणं हे भारतीय नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. परंतु त्याच वेळी सरकारनं आपल्या धोरणात्मक चुका दुरुस्त करून देशाला खऱ्या अर्थानं आत्मनिर्भर बनवण्याची गरज आहे. आपल्या ज्या चुका आहेत त्या सुद्धा दुरुस्त केल्या पाहिजे आणि नंतरच भारत आत्मनिर्भर होईल. भारतीय ब्रँड्सना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. प्रोत्साहन म्हणजे फक्त नागरिकांकडून खरेदी करून चालणार नाही, तर भारताने त्या ब्रँड्सना सबसिडी वाढवणं किंवा त्याच्या संदर्भामध्ये काय करता येईल, भारतीय ब्रँड रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं, गुंतवणूक करणं आणि भारतीय ब्रँड्सना जास्तीत जास्त जगापर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज आहे. आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल सविस्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुम्हाला आणखीन याच्याबद्दल काही माहीत असेल तर ते देखील कमेंट करून तुम्ही सविस्तर लिहू शकता. धन्यवाद.